कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। कोपरगाव शहरातील अमरधाम परिसरात महिलांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या मूलभूत गरजांचा विचार करून उभारण्यात आलेल्या लायन्स महिला सन्मान कक्ष अर्थात चेंजिंग रूमचं उद्घाटन रविवार दिनांक 5 जुलै रोजी उत्साहात संपन्न झालं। लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या वतीने उभारण्यात आलेल्या महिला सन्मान कक्षाचं उद्घाटन अमरधाम येथील सेविका कर्मचारी राधाबाई शिवराम जाधव तसेच लायन्सचे व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सौ सुनीता गिरीश मालपाणी यांच्या हस्ते कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी नगरसेवक, नगरसेविका, विविध क्षेत्रातील मान्यवर, लायन्स, लिओ आणि लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सन्मान करण्यात आलाय। अमरधाम परिसरात अंत्यविधीसाठी येणाऱ्या महिलांना अनेकदा कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि सन्मानजनक जागेची कमतरता जाणवत होती। ही सामाजिक गरज ओळखून लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन भडकवाडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार करण्यात आला आहे। सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या सन्मानाला प्राधान्य देणारा हा महिला सन्मान कक्ष आधुनिक आणि आवश्यक सुविधांनी सुसज्ज असून यामुळे महिलांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानपूर्वक कपडे बदलण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे। या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर, अमरधाम समितीचे प्रतिनिधी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक अध्यक्ष सचिन भडकवाडे यांनी केलंय तर मावळते अध्यक्ष अक्षय गिरमे यांनी उपस्थित पाहुण्यांचं स्वागत केलंय। लायन्स शैलेंद्र बनसोडे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर उपस्थितांचे आभार लायन राम थोरे यांनी मानलेत। महिलांच्या सन्मानासाठी आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत राबविण्यात आलेला हा उपक्रम कोपरगाव शहरासाठी एक आदर्श सामाजिक उपक्रम ठरत असून उपस्थितांनी या कार्याचं विशेष कौतुक केलंय। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। महिलांना कपडे बदलायला खूप अडचण होती, काही वर्षापासून ती अडचण आज दूर झालेली आहे। कपडे बदलायला त्यांना जागा नव्हती राहत, इथं 4-4, 5-5 धावे एक खट्टी राहते, कधी कधी मौती पण चालू राहते। त्या टायमाला मी माझ्या घरामध्ये त्यांना घ्यायचे कपडे बदलायला, आज ते काम पूर्ण झालं। लायन्स क्लब ऑफ कोपरगाव आणि नगराध्यक्ष परागजी यांच्या मदतीने झालेली आज ही महिला सन्मान कक्ष हे लोकार्पण झालेलं आहे आणि अतिशय आवश्यक अशी ही गोष्ट होती। महिलांना कपडे बदलायला जागा नव्हती आणि ती आज इथे उपलब्ध झाली आहे। इतके अगदी आवश्यक अशी ही सेवा कार्य आज केल्याबद्दल लायन्स क्लब कोपरगावचे सर्व सदस्य, लिओ आणि लिओनेसचे मी अभिनंदन करते आणि नगरसेवक आणि नगरसेविका ज्या इथे उपस्थित आहेत त्यांचे देखील मी अभिनंदन करते। आणि लायन्स क्लबचे मी विशेष आभार मानतो की ही जी संकल्पना होती ही ज्यावेळी 5 महिन्यापूर्वी नगरपालिकेचं इलेक्शन होतं त्यावेळी आमच्या विवेक भैयांच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून हे आली होती का हे आपल्याला पूर्ण करायचं आहे। आणि हे ज्यावेळी आमचं काम चालू होतं त्याचवेळी सचिन जे आले त्यांनी ती इच्छा व्यक्त केली, त्यामुळे आम्ही पण त्यांना नाही म्हणू शकलो नाही आणि एक चांगल्या कामासाठी लायन्सने जो हातभार लावला त्याबद्दल मी नगरपालिकेच्या वतीने त्यांचे आभार मानतो। आज जर आपण आपल्या अमरधाममध्ये बघितलं तर प्रचंड वाईट परिस्थिती होती, पण ज्या दिवशी आपण व्हिजिट केली त्यापासून एक डेव्हलपमेंट चालू केलं आहे। आज नारी सन्मान कक्षाचं उद्घाटन झालं, जे काही ठिकाणी पेवर ब्लॉक तुटलेले होते त्याचे बसायचं काम चालू आहे। तसंच पुरुषांकरता बसायसाठी आपण स्टेप्स बनवले होते पण महिलांसाठी त्या स्टेप्स नाही आहे। जनरली आपण जर बघितलं तर गुडघ्याचे, कमरेचे प्रॉब्लेम्स हे महिलांमध्ये जास्त असतात, म्हणून लवकरच आपण तिथं त्या स्टेप्स पण बनवणार आहोत महिलांसाठी। तसंच इथे जे बेवारस प्रेत किंवा काही येतात त्यांची विल्हेवाट लावणं ही खूप मोठी गोष्ट असते, ते काम राधाबाई दरवेळी करत असतात। परंतु महाराष्ट्र शासनाच्या एका प्रोजेक्ट अंतर्गत आपण एक विद्युत दाहिनी पण लवकरच आणतो आहोत, तिथे तिचं पण आपण लोकार्पण करणार आहोत। त्यानंतर हा जो मधला स्पेस आहे त्याचं पण संजीवनी व प्रतिष्ठान मार्फत सुशोभीकरण आणि तिथं पण बाकडे टाकतो आहोत, कारण दशक्रिया विधीच्या दिवशी तिथं पण महिलांना बसायला जागा नसती तर ते पण आपण करत आहोत। असे विविध उपक्रम आपण नगरपालिकेमार्फत करत आहोत आणि विवेक भैया आणि बिपिन दादांच्या मार्गदर्शनाखाली
शहरातील जी राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी जे आम्ही कटिबद्ध होतो, मी आणि जे सगळे नगरसेवक आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हे कामं करणार आहोत. परंतु नजर चुकीने जरी काही काम राहिलं तर आपण आम्हाला अवश्य आठवण करून द्यावी, जेणेकरून ते काम आम्ही करू शकू. आणि पुन्हा एकदा मालपानीताई असतील, राधाबाई असतील, सगळे नगरसेवक, लायन्स लिओ आणि लिनेन्स क्लबचे मेंबर्स आणि पत्रकार बंधूंचे मी आभार मानतो आणि माझे 2 उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रथम मी आभार मानते. त्याचबरोबर आजचा हा कार्यक्रम विवेक भैया कोल्हे आणि नगरपालिकेचे संदन साहेब यांच्या सहकार्यातून लायन्स क्लब ऑफ कोपरगाव यांनी हा प्रकल्प बऱ्याच दिवसापासून करण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु आज नगर अध्यक्ष आणि विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प आज आमचा साध्य झाला आहे. त्याचबरोबर आज आम्ही लेडीजला जास्त प्राधान्य देऊन हा प्रकल्प सुनीताजी मालपानी यांच्या ह्या आणि आमच्या राधाताई ह्या कोपरगाव नगरीच्या अत्यंत सेवाभावी अशा तडफदार महिला असून आम्ही त्यांना हा सत्कार आज आम्ही त्यांच्या हाताने करण्याचा उद्देश आज आमचा होता. कारण राधाताई ह्या एक महिला असून त्या रात्र असो किंवा निम्मी रात्र असो, पहाट असो, कधीही कोणताही क्रियाकर्म अंतिम क्रियाकर्म असो, काही असो, परंतु त्या अतिशय जबाबदारीने त्यांची जबाबदारी पार पडतात. तसेच लायन्स क्लब ऑफ कोपरगाव यांनी आजचा हा उपक्रम नुसता महिला कक्षाचा नसून महिलांच्या सन्मानाचा आणि महिलांच्या सोयीचा असा हा उपक्रम त्यांनी आज साध्य करून दाखवला. असेच लायन्स क्लब ऑफ कोपरगाव यांना असे इथून पुढे बरेच काही उपक्रम साध्य करायचे आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा देते आणि पुढच्या कार्यासाठी प्रोत्साहन देते. आज आपण लायन्स महिला सन्मान कक्ष हा उभा केला. सर्वप्रथम हे सांगायचं राहिलं का हे जे नाव आहे हे आमच्या क्लबचे एकदम तडफदार मेंबर रामजी थोरे यांनी हे नाव सुचवलं होतं आणि त्या नावावर आपण सुरुवात केली. हा जो प्रकल्प आहे 1-2 वर्षापासून जेव्हा अंत्यविधीला यायचो, 10व्याला यायचो, हा नेहमी जाणवायचं तर बऱ्याच लेडीज राऊंड करायच्या आणि काही लेडीज कपडे चेंज करायचे. कधी राधाताई तिकडं रूम त्यांच्या घरात जसं ते बोलल्या तसं चेंज करायला न्यायचे. तरी हे जाणवत होतं का इथं ही अडचण आहे. म्हणून हा प्रकल्प डोक्यात आल्यानंतर आपण पहिले ठरवलं का ज्या दिवशी जेव्हा कमिटीने मला अध्यक्षपद द्यायचं ठरवलं, कमिटीचे मी आभार मानतो, तर त्यांच्याद्वारे हे मला करण्याची एक संधी मिळाली. जेव्हा मी हे अध्यक्षपद मिळवायचं तर त्यावेळेस आपण संदान साहेबांकडं आपले अध्यक्ष, नगरपालिकेचे अध्यक्ष, कोपरगावचे नगर अध्यक्ष संदान साहेब यांच्याकडे जेव्हा ही मांडायला गेलो, त्यांनी त्वरित त्याला होकार देऊन आपल्याला करा, चांगलं काम आहे आणि प्रोत्साहित केलं फार. तर त्या दृष्टीने मी सगळ्यांचे आभार मानतो, संदान साहेबांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपर.